हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 7. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. भाषांतर: जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. तर प्रेक्षक हो, आपण मागील श्लोकांमध्ये पाहिलं की एखादा कर्मबंधनात अडकू नये म्हणून कर्मांचा त्याग जरी करत असेल परंतु त्याचबरोबर भगवंतांची भक्ती करत नसेल तर तो कधीही सुखी होऊ शकत नाही. तर जो मनुष्य भक्तियोगामध्ये युक्त असल्यामुळे मुनी बनतो आणि त्यामुळे कर्मबंधनातही अडकत नाही, तो भगवंतांना तत्काळ प्राप्त करून सुखी होतो. मग आपणही सुखी होण्यासाठी कोणते गुण अंगीकारले पाहिजेत ते आता आपण पाहू. तर प्रेक्षक हो, त्यासाठी मनुष्याने प्रथम विशुद्ध आत्मा बनले पाहिजे. हे कृष्ण भावनेमुळे शक्य होतं. ते कसं? उदाहरणार्थ, लोखंड जेव्हा चुंबकाच्या संपर्कात येतं तेव्हा काही वेळानंतर त्या लोखंडामध्येही चुंबकाचे काही गुण येतात. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सतत भगवंतांच्या सेवेत लागतो तेव्हा आपणही भगवंतांप्रमाणे विशुद्ध बनू शकतो. म्हणून जो भक्तिभावाने कर्म करतो, जो भक्तियोगामध्ये युक्त असतो, तो 3 गुणांच्या परे जातो आणि त्याला भगवत भक्तीचा उच्च स्वाद प्राप्त होतो. अशा प्रकारे तो जेव्हा भगवंतांच्या संपर्कात येतो तेव्हा तो शुद्ध विशुद्ध आत्मा बनतो. भगवंतांची सेवा केल्यामुळे आपण भगवंतांच्या संपर्कात जाऊ शकतो, विशुद्ध होऊ शकतो. अशा प्रकारे जेव्हा आत्मा शुद्ध होतो तेव्हा भगवंतांच्या भजनामध्ये, सेवेमध्ये मन केंद्रित होते. मग तो विजेतात्मा बनतो, म्हणजे तो त्यांच्या मनावर विजय मिळवतो. परंतु आपण हे सर्रास पाहतो की कधीतरी आपण सगळेजण बसून गप्पा मारत असताना अचानक काहीतरी बघून आपण कुठल्या तरी विचारात गुंग होतो. बघतो काहीतरी आणि विचार वेगळाच करत असतो. कळत नाही, मन कुठंतरी दुसरीकडेच गेलेलं असतं. म्हणजे आपण बघत असतो समोरच्याला पण विचार दुसरेच चालू असतात. म्हणजे बघूनही आपण बघत नसतो. म्हणजे डोळे मनाचा गुलाम झालेले असतात. या मनामध्ये जर आपण सतत इंद्रिय तृप्तीचे चिंतन केलं तर हे मन आपण कधीच नियंत्रणात आणू शकत नाही. परंतु जेव्हा आपलं मन भगवंतांमध्ये लागतं तेव्हा आपले डोळेही सगळीकडे भगवंतांनाच पाहतात. जे संत असतात, भगवंतांचे भक्त असतात, त्यांच्या डोळ्यांमध्ये त्यांनी भगवत प्रेमाचे काजळ लावलेले असते. ते सतत भगवंतांच्या सेवेबद्दल चिंतन करीत असतात. श्रीकृष्णांच्या सेवेसाठी वेगवेगळे नियोजन करीत असतात. त्यामुळे त्यांचं मन सहजच नियंत्रणात येतं. येथे खरं तर ते लोक त्यांच्या मनाला नियंत्रित करीत नसतातच, तर स्वतः भगवंतच त्यांच्या मनाला नियंत्रित करीत असतात. कारण त्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये भगवंतांबद्दलच चिंतन चालू असतं. त्यामुळे ते भगवंतांशी, भगवंतांच्या सृष्टीशी, भगवंतांच्या सर्व लेकरांशी प्रेम करतात. उदाहरणार्थ, एखादा भक्त बाजारातून चालत असताना मांस विकणाऱ्या दुकानाबाहेर गर्दी पाहून तो दुःखी होतो. त्याला कृष्णांच्या शिकवणीची आठवण होते की भगवत भक्ती केल्याशिवाय कोणीही केलेल्या कर्मांच्या फळांपासून मुक्त होऊ शकत नाही आणि त्यामुळे तो त्यांच्यातील दैवी उपस्थितीवर लक्ष केंद्रित करतो. त्या गर्दीतील लोकांसाठी आणि त्या दुकानात कापल्या जाणाऱ्या प्राण्यांसाठी प्रार्थना करतो. स्वतः त्या गर्दीचा भाग नसल्याबद्दल भगवंतांचे आभार मानतो. अशा प्रकारे भगवंतांची लेकरं असणाऱ्या सर्वच जीवांबद्दल त्याला प्रेम वाटत असल्याने तो प्रत्येकाशी आध्यात्मिक संबंध राखू शकतो. अशा प्रकारे भक्त यत्र तत्र सर्वत्र भगवंतांनाच बघतात आणि त्यामुळे ते उच्च स्वाद प्राप्त करून आनंदी होतात. अशा प्रकारे जेव्हा आपली चेतना श्रीकृष्णांमध्ये स्थिर असते तेव्हा ती शुद्ध असते आणि त्यामुळे आपले मनही शुद्ध राहते. ज्यांचं मन भगवंतांच्या सेवेत लागलेलं आहे ते प्रत्येक कार्य भगवंतांना समर्पित होऊन करतात. त्यामुळेही त्यांची चेतना शुद्ध असते. त्यामुळे त्यांचं मन पूर्णपणे नियंत्रणात येतं. आणि जेव्हा इंद्रियांचा राजा म्हणजे मन नियंत्रणात येतं तेव्हा सर्व इंद्रियेही नियंत्रणात येतात. मग जेव्हा आपण मनावर विजय मिळवतो तेव्हा मनाचे जे 10 दास आहेत म्हणजे आपले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिये त्याच्यावरही आपण नियंत्रण मिळवू शकतो.
अशा प्रकारे जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणीमात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणीमात्र त्यालाही प्रिय असतात. यामुळे असा मनुष्य कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाहीत, तो कोणाशी लबाडी करत नाही. त्याचप्रमाणे तो सर्व जीवांप्रती दयाळू बनतो आणि त्या दयेपोटीच तो सर्व जीवांना भगवत उपदेशांचा प्रचार करतो. ज्याप्रमाणे श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगामध्ये फिरून फिरून भगवद्गीतेचा भगवत उपदेशांचा प्रचार केला. उदाहरणार्थ, एखादे झाड आहे, त्याला शाखा आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, परंतु आपण त्या सगळ्यांना पाणी घालत बसत नाही, तर त्या झाडाच्या मुळाशी पाणी घालतो, बरोबर. त्याचप्रमाणे हे सर्व काही श्रीकृष्णांचं आहे, कारण श्रीकृष्ण सर्वांचेच मूळ आहेत. जेव्हा आपण मुळाशी पाणी घालतो म्हणजे श्रीकृष्णांशी प्रेम करतो, तेव्हा संपूर्ण झाड संतुष्ट होतं. म्हणजे आपण सर्वांशीच प्रेम करतो. मग तो जलचर प्राणी असेल, वृक्ष असेल, पक्षी असेल, 4 पायांचा प्राणी असेल, कोणीही असेल. तसेच आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा ते आपल्या पोटामध्ये जाते आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराला शक्ती मिळते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो तेव्हा सर्वांची भक्ती होते. त्यामुळे सर्व आत्मा, ग्रह, नक्षत्रे, देवी देवता सर्वच जण जे जे श्रीकृष्णाचे अंश आहेत ते सर्वच जण संतुष्ट होतात. अशा प्रकारे भक्ताला कोणताही जीव श्रीकृष्णांपासून भिन्न आहे असं वाटणं शक्यच नसतं. त्यामुळे त्याच्या मनामध्ये कोणाही बद्दल तिरस्कार, ईर्ष्या, द्वेष राहत नाही, तर वैराग्य भाव येतो. उदाहरणार्थ, समजा एखाद्या भक्ताकडे एकच चपाती आहे आणि खाणारे दोघेच असतील, तर तो भक्त ती चपाती लगेच त्या दुसऱ्या जीवाला देतो. जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी प्रेमाने काहीतरी करतो तेव्हा आपण कोणाचा द्वेष कसा काय करू शकतो? असा मनुष्य कोणाला आवडणार नाही आणि त्यामुळे आपलाही कोणी द्वेष करत नाही. उदाहरणार्थ, साधू जंगलामध्ये जाऊन अनेक वर्ष तपस्या करतात. जंगलामध्ये छोटे छोटे किडे, साप, विंचू असतात, परंतु ते त्या साधूंना त्रास का देत नाहीत? कारण त्या साधूंच्या मनामध्ये कोणाचे त्रास देण्याचा, भेदभाव करण्याचा भाव नसतो. ते दयाळू असतात, सर्वांवर दया करतात. त्यामुळे ते कोणत्याही जीवाला त्रास देऊ इच्छित नाहीत, त्यामुळे त्यांनाही कोणी त्रास देत नाही. ते प्रत्येकामध्ये परमात्म्याला बघू शकतात. ते जाणतात की प्रत्येक जीव भगवंतांचा अंश आहे. मग कोणी शिक्षक असो, डॉक्टर असो, वकील असो किंवा भिकारी असो किंवा रस्ते झाडणारा कामगार असो, ते प्रत्येकाला सन्मान देतात. जे श्रीकृष्णांशी प्रेम करतात त्यांना सगळ्यांशी प्रेम होतं. विनम्रतेने, प्रामाणिकपणे श्रीकृष्णांप्रती समर्पित होऊन हे भक्त आपले कर्म करतात. अशा शुद्ध चेतनेच्या मनुष्यामुळे आपली ही चेतना शुद्ध होते. परंतु प्रेक्षक हो, या जगामध्ये तिरस्कार, ईर्ष्या, द्वेष का होतो माहिती आहे? कारण या जगात सगळीकडे स्पर्धा आहे. उदाहरणार्थ, प्रधानमंत्र्यांची एक जागा आणि त्यासाठी इतक्या साऱ्या परीक्षा. एका जागेसाठी जेव्हा खूप लोक अर्ज करतात तेव्हा तेथे द्वेष, ईर्ष्या, तिरस्कार होतोच. पण ज्याला या संसारामध्ये कोणाशीच काहीच घेणं देणं नसतं, त्याला केवळ श्रीकृष्णांच्या सेवेशी घेणं देणं असतं. असा मनुष्य सर्व संसार श्रीकृष्णांचा आहे, सर्व जीव श्रीकृष्णांचे आहेत हे जाणतो. उदाहरणार्थ, श्रील प्रभुपादही म्हणतात की मी कोणालाही माझा शत्रू मानत नाही, तरीही माझे शत्रू आहेत कारण तेच मला शत्रू मानतात. कारण खूप लोक ईर्ष्याळू असतात, नास्तिक प्रवृत्तीचे असतात. भक्तीचा प्रचार व्हावा अशी त्यांची इच्छा नसते, त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे भक्तीच्या प्रचारामध्ये अडथळा आणू इच्छितात. प्रत्येक 2 व्यक्तींमधील मत्सर हेच या भौतिक जगाचं वैशिष्ट्य आहे. पण कृष्ण भावनामृत संघटना द्वेष रहित अशा आदर्श समाजाची निर्मिती करू शकते, करत आहे. याद्वारे जेव्हा आपण कोणाचा द्वेष करत नाही, ईर्ष्या करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, तेव्हा आपल्याला तेही सन्मान देतात, आपल्याशी प्रेम करतात. त्यामुळे जो भक्तीने युक्त आहे तो कधीही कर्म करीत असूनही कर्मबंधनात अडकत नाही. बंधनात तोच अडकतो जो भोग घेऊ इच्छितो. असा विचार करतो की हा संसार माझ्यासाठी आहे, माझा भगवंताशी काही संबंध नाही, की माझ्या संसाराचाही भगवंताशी काही संबंध नाही, तर मीच या संसाराचा भोग घेणार. तेव्हा तो बंधनात अडकतोच. परंतु जो भक्ती करतो तो सर्व उपाधींना सोडून देतो आणि संपूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागतो. तो समजतो की संपूर्ण संसार भगवंतांचा आहे, मी सुद्धा भगवंतांचा आहे, म्हणून मी भगवंतांचीच सेवा केली पाहिजे.
आणि माझ्याजवळ जे काही आहे ते भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. त्यामुळे तो बंधनात अडकत नाही, तर जीवन मुक्त होतो. आणि त्यामुळे तो भौतिक क्रिया करत असूनही या भौतिक जगतात फसत नाही. तो भगवंतांच्या कथांमध्ये आणि भगवंतांच्या उपदेशांचे पालन करण्यामध्येच जीवन लावतो. त्यामुळे ते व्यर्थ गोष्टींमध्ये प्रजल्प करण्यामध्ये, चुकीच्या गोष्टींमध्ये पडत नाहीत. असे जे श्रीकृष्णांचे भक्त असतात ते तेथेच जाऊ इच्छितात जेथे कृष्ण भावनाभावित कार्य होत असतात. ते दारूच्या दुकानात किंवा जिथे जुगार वगैरे खेळला जातो अशा ठिकाणी जात नाहीत, पसंतही करत नाहीत. असा मनुष्य भौतिक संगतीपासून, की जे आपल्या मनाला दूषित करू शकते, अशा संगतीपासूनही दूर राहतो. ते ऐकतात तेव्हा कृष्ण कथाच ऐकतात, किंवा ते एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असतील तर ते तेवढं कामापुरतंच ऐकतात. परंतु ते मित्रांबरोबर बसून राजकारणावर गप्पा मारणं टाळतात किंवा कोणाला फसवण्याच्या कामामध्ये व्यस्त नसतात. ते त्यांच्या कामामध्येही प्रामाणिक असतात. त्याचप्रमाणे जे कुटुंबामध्ये जेवढा वेळ देणं गरजेचं असतं तेवढाच वेळ ते देतात. पण ते कोणाची निंदाही करत नाहीत, कोणाचा द्वेषही करत नाहीत, कारण अशा गोष्टींमुळे चेतना प्रदूषित होत असते. अशा प्रकारे अशा भक्तांची सर्व इंद्रिये नियंत्रित असतात, कारण आपण इंद्रियांना जे खाऊ घालतो तेच आपल्याला परत देत असतात. जर आपण इनपुटच चुकीचं दिलं तर आउटपुटही चुकीचंच मिळणार. त्यामुळे आपण आपल्या स्वतःला आध्यात्मिक इनपुट्स दिले पाहिजेत. तसेच ज्या मनुष्याचं मन, इंद्रिये नियंत्रित असतात ते कोणाही प्रती अपराध करीत नाहीत. उदाहरणार्थ, देशाच्या संरक्षणासाठी जेव्हा सैन्य लढतं तेव्हा ते त्यांचं कर्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांना हातकड्या लागत नाहीत, तर पुरस्कार मिळतात, मेडल्स मिळतात. त्याचप्रमाणे अर्जुनही कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये युद्ध करताना बाहेरून आक्रमक दिसत होता. मग कोणी म्हणेल की अर्जुनाचं काय, तो कृष्ण भावना भावित नव्हता का? अर्जुन बाहेरून आक्रमक होता, परंतु आपण पहिल्याच अध्यायामध्ये पाहिलं की तो आतून किती दयाळू होता. तो म्हणतो की मी संन्यासी बनेल, मी भीक मागून खाईल, परंतु मला कोणासोबत युद्ध करायचं नाही. परंतु तो जेव्हा युद्ध करतो ते श्रीकृष्णांच्या आज्ञांचं पालन करण्यासाठी, आणि तेही स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी नाही, तर कृष्ण भावना भावित होऊन कृष्णांची सेवा समजून करतो, श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी करतो. त्यामुळेच तो कर्मबंधनात अडकत नाही. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण संतुष्ट होतात तेव्हा सर्वच जण संतुष्ट होतात. कारण ज्यांनी ज्यांनी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेत शरीर सोडलं ते सर्वच जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले. मग आणखी काय हवं? परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणीही कोणाचा वध करू शकतो. अजिबात नाही. कारण एखाद्या अपराध्याला न्यायाधीशाने फाशीची शिक्षा दिली तर त्या न्यायाधीशाला त्याचं पाप लागत नाही, कारण हे त्याचं कर्तव्य असतं. परंतु कोणत्याही मनुष्याने कोणाचीही हत्या केली तर त्याला पाप लागतं, त्याची शिक्षाही मिळते. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त असतात ते बाहेरून जरी कठोर दिसत असले तरी ते मनापासून प्रत्येक प्राण्याबद्दल दयाळू असतात. आपणही असलंच पाहिजे, हो ना? अशा प्रकारे जेव्हा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञांचं पालन करतो, भगवद्गीतेच्या उपदेशांचं पालन करतो, हरिनामाचा जप करतो, भगवत सेवा करतो, तेव्हा आपण कोणत्याही कर्मबंधनात अडकत नाही, याची आपण पूर्ण खात्री बाळगली पाहिजे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कृष्ण भावनेद्वारे आपल्या आत्म्याला विशुद्ध बनवलं पाहिजे आणि आपलं मन तसंच इंद्रियांवर नियंत्रण मिळवून बंधन मुक्त झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. जे करायचं ते कृष्ण भावना भावित होऊन करूयात. श्रीकृष्णांचे अंश म्हणून प्रत्येक जीवाला प्रेम देऊयात. धन्यवाद. हरे कृष्ण.